सर्वप्रथम मी आटपाडी तालुक्याच्या व अध्यक्षांवर प्रेम करणारे व माझ्या गटातील सर्व कार्यकर्ते, नेते, सहकारी सगळ्यांचं मी या ठिकाणी सर्वांचं त्या ठिकाणी आभार मानतो। मला एवढ्या भरघोस मताने त्या ठिकाणी निवडून दिलं व त्या महाविकास आघाडीसोबत अध्यक्षांनी किंवा कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही त्यांच्यासोबत जाऊन मला वाटते सत्ता त्या ठिकाणी स्थापन केली। नक्कीच सर्व वरिष्ठ नेत्यांचे आदरणीय जयंतराव पाटील साहेब, आदरणीय विश्वजित कदम साहेब, आदरणीय विशालदादा, आदरणीय आमदार रोहितदादा, आदरणीय सर्व नेते असतील सगळ्यांचं मी या ठिकाणी आभार मानतो की मला त्यांनी या पदासाठी सक्षम त्या ठिकाणी समजलं आणि मला पद देण्याची जबाबदारी त्यांनी त्या ठिकाणी दिली। नक्कीच येणाऱ्या पुढील माझ्या काळात नक्कीच मी ही जबाबदारी चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी पार पाडण्याची जबाबदारी मी नक्की या ठिकाणी घेईन। या अगोदर कोणताही तुम्हाला पदाचा अनुभव नाही, मोठी जबाबदारी आहे तुमच्याकडे। जिल्हा परिषद पद हे आमच्या घरात काही नवीन नाही। माझं वडील त्या ठिकाणी जिल्हा परिषद पदावरती सदस्य म्हणून त्या ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे। माझ्या आईने सभापती, कृषी सभापती म्हणून त्या ठिकाणी जिल्हा परिषदमध्ये काम केलेलं आहे। नक्कीच या दोघांचं मार्गदर्शन व सर्व जिल्ह्यातल्या ज्येष्ठ नेत्यांचं व माझ्यासोबत निवडून आलेले सर्व जिल्ह्यातली सदस्य या सगळ्यांचं मार्गदर्शन, सगळ्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहील आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली नक्कीच मी माझ्या काळात त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करेन। काल गोपीचंद पडळकरांनी कुणबी दाखल्यावरून दाखला दिलेला आहे, तो बोगस दाखला आहे असे आरोप केलेले आहेत। तुमच्यावरती गुन्हाही नोंद झाला पाहिजे असे त्यांचे आरोप आहेत। त्याबद्दल नक्कीच या कुणबी दाखल्याची व्हॅलिडिटी ही माझ्याकडे आहे आणि 1 महिना पाठीमागच याचा विषय मला वाटते बऱ्यापैकी त्या ठिकाणी झालेला। कालच आता त्यांनी मुद्दा काढला, कशा या इंटेन्शननं काढला काय ते मलाही त्या ठिकाणी काय ठाऊक नाही, पण नक्कीच वरिष्ठ अधिकारी त्या ठिकाणी आहेत, ते त्यांच्या पद्धतीने त्या ठिकाणी तपास त्या ठिकाणी करतील। पण नक्कीच मला व्हॅलिडिटी त्या ठिकाणी मला मिळालेली आहे आणि बांधकाम सभापती आणि अर्थ खातं मिळाले आठवडीसाठी काय काम कशा पद्धतीने? नक्कीच या बांधकाम खात्यामार्फत, अर्थ खात्यामार्फत या माध्यमातून काही विविध योजना असतील आणि काही उपक्रम राबवता येतील। नक्कीच हे माझ्या गावगाड्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी त्या ठिकाणी करीन। नक्कीच मला निवडून दिलेल्या व या जिल्ह्यातल्या, तालुक्यातील, पंचायत समितीतील सर्व सदस्यांना, सगळ्यांना विचारात घेऊन मी नक्कीच निर्णय त्या ठिकाणी करीन।